तर दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेला लाठी हल्ला आणि त्याचा निषेध म्हणून आज वंचितनं महाराष्ट्र बंदचं आवाहन केलंय। त्या अनुषंगानं बुलढाण्यामध्ये सकाळपासूनच वंचितच्या कार्यकर्त्यांनी गटागटानं फिरून बुलढाणा शहरातील व्यापाऱ्यांना आणि आस्थापनांना बंद करण्याचं आवाहन केलंय। सध्या बुलढाणा शहरामध्ये कडकडीत बंद आहे। पोलिसांनीही चोख पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। चौकामध्ये वंचितचे कार्यकर्ते आहेत आणि शांततेमध्ये बंदचं आवाहन करतात। तर वंचित बहुजन आघाडीनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देण्यासाठी कोल्हापूरमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि डाव्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना बंद ठेवण्याचं आवाहन केलंय। कोल्हापूरमधील सेंट्रल बस स्टँड परिसरामध्ये हातात तिरंगा घेऊन हे कार्यकर्ते शहरांमध्ये रॅली करतात। दिल्लीमध्ये सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद ठेवण्यात येतो। याचे पडसाद कोल्हापूरमध्ये देखील उमटायला सुरुवात झाली। तर बीडमध्ये आज सकाळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाजारपेठेत फिरत बंदचं आवाहन केलं। यावेळी केंद्र सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।